नमस्कार, जय शिवराय। मी मयूर तांबडे, मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मी आज एक अशी लाजिरवाणी गोष्ट आपल्याला सांगणार आहे की जे ऐकून आपल्याला धक्का बसेल। अत्यंत घाणेरडी आणि किळसवाणे प्रकार नवी मुंबईत उघडकीस आलेला आहे। आईनेच आपल्या 17 वर्षीय मुलीला काकासोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले। हा प्रकार अत्यंत किळसवाणी आणि धक्कादायक आहे। लग्नानंतर तुला हेच करायचं आहे असे सांगत एका आईने तिच्या मुलीला काकासोबत शरीर संबंध प्रस्थापित करायला सांगितले। लग्नानंतर तुला हेच करायचे आहे असे सांगत काकाने अत्याचार केल्याचे प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला। त्यानंतर आईने आणि काकाने त्या मुलीसोबत शरीर संबंध प्रस्थापित करून तिलाही वासनेचे बळी पाडले। हा सर्व प्रकार या पीडित मुलीने तिच्या मित्राला सांगितल्यानंतर सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्यानंतर पोलिसांनी आई आणि काका विरोधात गुन्हा दाखल केला। नवी मुंबई आणि पनवेल परिसरात महिला आणि मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढू लागलेले आहे। दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत। शक्ती कायदा अद्यापही अंमलात आलेला नाही। व्हॉट्सअपवरून इंस्टाग्रामवरून मुलींसोबत मैत्री केली जाते। त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं जातं। लव जिहाद सारख्या घटना सुद्धा घडत आहेत। काही दिवसांपूर्वी उरणमध्ये यशश्री शिंदे हत्याकांडाप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती। एका तरुणानं या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह टाकून तो पसार झाला होता। त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली। तर नवी मुंबईत देखील असाच प्रकार उघडकीस आला। अक्षता म्हात्रे या महिलेची मंदिरात पुजाऱ्यांनी हत्या केली। हे सर्व प्रकार धक्कादायक आहेत। महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। या सर्व घटना घडू नयेत आणि या सर्व घटना रोखण्यासाठी कायदा कडक होणे गरजेचे आहे। तसेच महिलांनी आणि मुलींनी देखील सतर्क राहिले पाहिजे। अशा प्रकारच्या सोशल मीडियावर होणाऱ्या मैत्रीपासून दूर राहिलं पाहिजे। 17 वर्षीय मुलीला वासनेचा बळी पाडल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली। आईचे तिच्या चुलत काकासोबत प्रेम संबंध होते। यातून दोघांचे मुली समोरच घरात अश्लील चाळे चाळायचे। याबाबत मुलीने कुठेही वाच्यता करू नये यासाठी या मुलीवर देखील अत्याचार घडवून आणला। यासाठी लग्नानंतर तुला हे सर्व काही करायचे आहे, शिकून घे असे म्हणत या प्रियकरासोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्यास लावले। प्रियकरामार्फत अनेकदा तिच्यावर अत्याचार केले। तसेच जे काही चालले आहे त्याला विरोध करू नको असे धमकावले। अखेर या लैंगिक शोषणाला कंटाळून या 17 वर्षीय पीडित तरुणीने हा सर्व प्रकार तिच्या मित्राला सांगितला। त्यानंतर या मित्राने एका सामाजिक संस्थेची मदत घेत पोलीस ठाणे गाठले। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आई आणि तिचा प्रियकर काका या दोघांनाही पोलिसांनी अटक केली। अशा प्रकारच्या अनेक धक्कादायक घटना आपल्या परिसरात घडत असतात। अत्याचार झाल्यानंतर देखील काही पीडित तरुणी गप्प बसतात। मात्र त्यांनी लागलीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पाहिजे, तरच या अत्याचाराला पायबंद बसेल। अशाच प्रकारच्या बातम्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।